सावंगी म्हाळसा येथे विज्ञानाचा जागर, केंद्रस्तरीय प्रदर्शनात मुरुमखेडा आणि सावंगीच्या विद्यार्थ्यांची बाजी. केहाळ समूह साधन केंद्राचा स्तुत्य उपक्रम, चिमुकल्या वैज्ञानिकांच्या कल्पकतेने मान्यवर थक्क. जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे. विज्ञानाची कास धरून उद्याचा प्रगत भारत घडवण्याच्या जिद्दीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिप प्राध्यापक शा. सावंगी म्हाळसा येथे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. केहाळ समूह साधन केंद्रांतर्गत भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा आणि जिज्ञासू वृत्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला आणि मान्यवरांची उपस्थिती, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्र प्रमुख श्री के.सी. घुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिप सदस्य श्रीमती लताताई वाकळे यांचे पती श्री विजयकुमार वाकळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्राध्यापक पांडुरंग निळे, प्राध्यापक डॉक्टर अशोक वैद्य, डॉक्टर पवन चव्हाण, डॉक्टर प्रशांत मुंडे, सुनील बर्डे, संजय स्वामी, प्राध्यापक गजानन सांगळे, प्राध्यापक सोनाली सांगळे, पत्रकार प्रवीण मुळी आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. विजेत्यांचे यश आणि गौरव तज्ज्ञ परीक्षकांनी 2 गटांत केलेल्या परीक्षणाअंती खालील शाळांनी यशाची मोहोर उमटवली. यशस्वी स्पर्धक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विज्ञानातून प्रगतीचा संदेश प्रास्ताविकात केंद्र प्रमुख के.सी. घुगे यांनी प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला, तर प्राध्यापक पांडुरंग निळे व डॉक्टर अशोक वैद्य यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉक्टर नंदकुमार ढोके यांनी केले, तर आबासाहेब खुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सावंगी महाशाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षकवृंद आणि केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांच्या अथक परिश्रमामुळे या विज्ञान सोहळ्याची यशस्वी सांगता झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये लपलेल्या वैज्ञानिक गुणांचे या निमित्ताने सर्वत्र कौतुक होत आहे.